बुलेटिनची सुरुवात मोठ्या आणि महत्त्वाच्या बातमीनं नारायण राणे यांनी भाजपमध्ये यावं। केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पुण्यामध्ये हे वक्तव्य केलेलं आहे। काँग्रेसमध्ये राहून लोकांचं भलं होणार नाही, राहुल गांधींच्या नेतृत्वात यश मिळेल असं दिसत नाहीये असं त्यांनी म्हटलेलं आहे। आणि शिवाय ब्राह्मण समाजाला सुद्धा आरक्षण मिळायला हवं असं मत रामदास आठवले यांनी या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहताय। दोन घटना। अमोल कविटकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अमोल, दोन मुद्द्यांवर आठवले बोललेत। एक तर नारायण राणे यांचा भाजपमधला प्रवेश, त्यांनी भाजपमध्ये यावं असं त्यांनी म्हटलेलं आहे, आणि त्याच वेळेला आरक्षणाचा मुद्दा। काय अधिक माहिती आहे? नक्कीच आपल्याला माहिती आहे की नारायण राणेंच्या प्रवेशाबाबत चर्चा सुरू आहे आणि नेत्यांकडून वेगवेगळी वक्तव्य येतात। मात्र रामदास आठवले यांचं म्हणणं आहे की तातडीने त्यांनी भाजपमध्ये यावं आणि या युतीमध्ये जर ते आले तर त्यामध्ये आरपीआयला सुद्धा खूप मोठा फायदा होऊ शकतो। मात्र सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे त्यांचं नेमकं घोडं अडलंय कुठं याचं उत्तरही रामदास आठवले यांना माहीत नव्हतं। त्यामुळं केवळ यावं आणि आता जे राहुल गांधींचं नेतृत्व काँग्रेसमध्ये आहे ते यापुढे कुठलाही विजय मिळवून देईल असं दिसत नाहीये। इतकंच नाही तर नारायण राणे जर भाजपमध्ये आले तर त्यांना फार मोठी संधी राज्यामध्ये मिळू शकते, अशा प्रकारचं वक्तव्य सुद्धा रामदास आठवले यांनी केलेलं आहे। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे पुण्यामध्ये मुक्ता टिळक यांचं वक्तव्य जे आहे ते वादग्रस्त झालेलं होतं। त्या पार्श्वभूमीवरती ब्राह्मण समाजाला सुद्धा आरक्षण मिळावं अशा प्रकारची भूमिका आठवले यांनी मांडलेली आहे। इतकंच नाही तर या आधी सुद्धा आम्ही अशा प्रकारची भूमिका मांडली होती, त्यामुळं कुठल्याही समाजाचं आरक्षण रद्द करू नये आणि असं करत असताना 25% इतर जे खुल्या प्रवर्गातील सगळे घटक जे आहेत त्यांना सुद्धा आरक्षण मिळावं अशी भूमिका रामदास आठवले यांनी मांडलेली। नक्कीच धन्यवाद अमोल दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। रामदास आठवले यांनी दोन मुद्द्यांवरून वक्तव्य केलेलं आहे की नारायण राणे यांनी भाजपमध्ये यावं, काँग्रेसमध्ये राहून लोकांचं भलं करता येणार नाही असं त्यांनी म्हटलंय। आणि दुसरं म्हणजे आरक्षणाचा मुद्दा की ब्राह्मण समाजाला सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे असं आठवले यांनी म्हटलेलं आहे।